तर आज घरी आल्याबरोबर पार्सल्सनीच माझं स्वागत केलं आणि आज सुद्धा मला कंटाळा खूपच जास्त आलेला होता. पण जेव्हा मला कंटाळा जास्त येतो तेव्हा मला खूप चांगलं चांगलं खायची इच्छा होते. माझे जिभेचे चोचले मला पुरवावे लागतात. मग काय, आज इच्छा होती माझी बटाट्याची भाजी खायची आणि बटाटे पण होते घरी, म्हणून मग अगोदर फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर किचनमध्ये गेले आणि अगोदर लागले स्वयंपाकाला. किचन वगैरे सेट करून घेतलं आणि त्यानंतर मग सर्व काही तयारी करायला लागले. स्वयंपाक बनवायचा पण मला खूप कंटाळा येतो, पण जेव्हा भूक पण खूप लागलेली असते त्यावेळेस मग काही कंट्रोल होत नाही. मग अगोदर पीठ भिजवलं आणि नंतर भाजीची तयारी केली आणि ही कोथिंबीर बघा मी नीट ठेवली होती तरी सुद्धा ती खराबच झाली. आता याला कसं टिकवू तुम्हीच सांगा. त्यानंतर मग लागले भाजी बनवायला. भाजीमध्ये सर्व मसाले वगैरे जे काही आणले होते सर्व मसाले टाकले आणि अशी मस्त अशी भाजी रेडी केली. तसं मला आज रस्सा भाजी बनवायची होती, मला आवडत नाही पण मग म्हणलं नवीन काहीतरी ट्राय करू आणि रस्सा भाजी बनवली. छान झाली होती बाय द वे. त्यानंतर मग लागले चपात्या बनवायला आणि चपात्या बनवताना आज माझ्या बहिणीने सांगितलेली एक ट्रिक वापरली तर चपात्या एवढ्या भारी फुगल्या, तुम्हीच बघा किती मस्त. आणि माझे पार्सल काय काय आले होते त्याचा लॉंग व्लॉग यूट्यूबला आला आहे, नक्की जाऊन चेक करा. जेवण झालं की मग लागले लगेच क्लिनिंगला, कारण क्लिनिंग केल्याशिवाय मला काही झोप येत नाही. त्यानंतर मग आमला पावडर प्यायचं होतं तर ते घेतलं गरम पाणी मिक्स करून. तर आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.